नमस्कार. आता आपण पाचव्या गणिताकडे जाऊयात. पान नंबर 122 वरील प्रॉब्लेम सेट 5 संकीर्ण प्रश्न 5 मधील पाचवं गणित. एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की एक्स अक्षावरच्या प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. एक्स अक्षावरच्या प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो आणि x निर्देशक a मानू आपण. म्हणजेच त्याचं नाव देऊ a कंसात a0 हा एक्स अक्षावरील बिंदू p 2 - 5 आणि -2 - 9 यांच्यापासून समदूर आहे. म्हणून a कंसात a0 हा एक्स अक्षावरील बिंदू p कंसात 2 - 5 आणि -2 - 9 पासून समदूर आहे. पॉइंट a into bracket a comma 0 is on x axis which is equidistant from p and q. म्हणजे x अक्षावरच्या बिंदूचे निर्देशक आपण a स्वल्पविराम 0 घेतले आणि जर y अक्षावरचा असेल तर आपण काय घेतलं असतं a कंसात 0 a घेतला असतं. लक्षात ठेवा असे गणित झालेले आहे आपलं. आणि इक्विडिस्टन्स हा बिंदू या दोघांपासून समदूर आहे, हा यांच्यापासून समदूर आहे म्हणून AP बरोबर AQ. म्हणून a कंसात a0 आणि p कंसात 2 - 5 बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्राने x1 y1 x2 y2 सूत्र लिहिलं. x2 किती आहे 2 वजा x1 a कंसाचा वर्ग अधिक वजा 5 वजा 0 कंसाचा वर्ग. पहिल्याचा वर्ग 2 चा वर्ग 4 स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस म्हणजे वजा 2 गुणिले 2 गुणिले म्हणजे 4 आहे आणि प्लस शेवटी प्लस असतं a चा स्क्वेअर a चा वर्ग a वर्ग अधिक 0 एकदम म्हणजे वजा 5 चा वर्ग -5 स्क्वेअर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह वर्ग नेहमी धन असतो. 5 चा वर्ग 25 25 आणि 4 29. नाउ फाइंड AQ. आता AQ काढू. हा अंतराच्या सूत्राने a0 आणि q हा दिलेला आहे. x1 y1 x2 y2 सूत्र लिहिलं वजा 2x2 वजा a कंसाचा वर्ग 9 वजा 2 वजा 0 कंसाचा वर्ग. मी तुम्हाला सांगितले कंसाच्या वर्गामध्ये आतमध्ये दोन्ही जर ऋण आले दोन्ही मायनस असतील तर दोन्ही प्लस म्हणजे अधिक करायचे. 2 अधिक a कंसाचा वर्ग अधिक 0 काय गरज नाही 9 चा वर्ग पहिल्याचा वर्ग अधिक 2 गुणिले 2 गुणिले म्हणजे 4 a वर्ग अधिक 81 स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस 2 into 2 into a म्हणजे 4a स्क्वेअर ऑफ सेकंड प्लस 81. या दोघांची बेरीज 85 प्लस 4a प्लस a स्क्वेअर. इथपर्यंत झालेलं गणित आहे आपलं. AP बरोबर AQ पाहिजे आपल्याला. इक्विडिस्टन्स म्हणजे समदूर आहे. दोघांच्या किमती भरल्या. ही किंमत इथं भरली, ही किंमत इथं टाकली. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड वर्ग करू दोन्ही बाजूचा वर्ग म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल, वर्गमूळ निघून जाईल. वर्गमूळ गेलं हे राहिलं बघा. याच्यामध्ये हे दोघं जण इथंच ठेवले आणि हे दोघं जण इकडे आणले. अधिक 4 आहे म्हणजे प्लसचं मायनस झालं प्लसचं मायनस झालं अधिकचं वजा आणि हा अधिक 29 प्लस आहे तो तिकडे गेला वजा म्हणजे मायनस होईल. -4 आहे वजा 4 चिन्ह समान केले बेरीज करू 4 आणि 4 8 मोठं चिन्ह वजा 8 आहे. दोघांची वजाबाकी 56 वजा 8 गुणिले तो तिकडे गेला भागिले होईल 56 भागिले वजा 8 8 7 56 भागाकारात एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा राहील. 1 मायनस साइन इज देयर सो मायनस 8 7 56 7 वजा 7. म्हणून a कंसात a ची किंमत -7 वजा 7 0 हा x अक्षावरील बिंदू p व q पासून समदूर आहे. पॉइंट a into bracket instead of a put -7 0 is on x axis which is equidistant from p and q. Okay, now example number 6. सहाव्या गणितामध्ये फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन द पॉइंट्स. आता जस्ट यू हॅव टू यूज डिस्टन्स फॉर्म्युला. आता हे पण गणित सोपं आहे, मला असं वाटतं काय घ्यायची गरज नाही, तरी पण त्यात एक आकडा घेतो मी मायनस मला वाटतं घेतलेला आहे मी तो दुसरा घेतो बघा. p -6 - 3 वजा 6 वजा 3 आणि q वजा 1 9 हे x1 y1 x2 y2 अंतराच्या सूत्राने बाय डिस्टन्स फॉर्म्युला pq बरोबर फॉर्म्युला लिहा x2 वजा x1 चा वर्ग चला x2 वजा 1 तुम्ही असं लिहायचे खाली x1 y1 मी लिहिलं बरं का. वजा 1 वजा x1 किती आहे वजा 6 आहे मग कंस घातला बाहेरचा कंस मोठा केला y2 9 वजा
y1 परत वजा 3 आहे म्हणून बाहेरचा कंस मोठा करा. वजा 1 वजा वजा अधिक 6 चा वर्ग 9 वजा वजा अधिक 3 चा वर्ग. चिन्ह समान आहे वजा करा साइन डिफरंट सबट्रॅक्शन 9 3 12 5 चा वर्ग 25 144 13 त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, बाकीचं तुम्ही करू शकता. 7वं गणित फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर. सर्कम सेंटर जे आहे, आता हे गणित मी तुम्हाला 2 सोडून दिले 2 आणि ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे. सर्कम सेंटर म्हणजे मराठीमध्ये काय ते त्रिकोणाचे शिरोबिंदू, तर त्या त्रिकोणाचे परिकेंद्राचे निर्देशक. परिकेंद्र म्हणजे एक वर्तुळ काढायचं, त्याच्यामध्ये तो त्रिकोण काढायचा. त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला सर्कम सर्कल म्हणतात. त्याच्या सेंटरला सर्कम सेंटर म्हणतात, परिकेंद्र म्हणतात. आणि तुम्हाला फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर म्हणजे याचे काढायचे निर्देशक, याचे कोऑर्डिनेट काढायचे. परिकेंद्राचे निर्देशक, परिकेंद्र जो आहे ए बी सी चे निर्देशक दिले, याला पी नाव देऊ, याचे निर्देशक ए. पहिली ओळ मध्ये याची बघा, पी ए बी इज अ कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर. मराठीवाल्याला लिहायचं पी ए बी हे परिकेंद्राचे निर्देशक. बिंदू पी हा परिकेंद्र आहे, त्याचे निर्देशक ए बी मान. P is the circumcenter and coordinate of point P are A, B. आता in that हे जोडायचंय AP बरोबर BP बरोबर CP. रेडियस ऑफ सर्कल वर्तुळाच्या त्रिज्या. मग AP काढायचंय, मग BP काढायचंय आणि CP काढायचंय. वर्गमुळात येतो झालेलं आहे बघा आपलं. नंतर AP बरोबर पहिले दोघं द्यायचे, AP बरोबर BP किमती भरायच्या. टेकिंग स्क्वेअर दोघा वर्ग करून हे सोडवायचे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा BP बरोबर CP घ्यायचे, किमती भरायच्या, दोघा वर्ग करून हे सोडवायचे. म्हणजे तुम्हाला H आणि B च्या किमती मिळतील. जर नाही भेटल्या तर समजा समीकरण मिळालं तर हे आणि हे लिनियर इक्वेशन आहे. आणि लिनियर इक्वेशनचे आपलं चॅप्टर झालेलं आहे. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहेत आणि याचं प्रकरण झालेलं आहे आपलं एक सामायिक समीकरणे. म्हणजे दोन समीकरण एक सामायिक समीकरणे नाही. प्रकरण तुम्हाला सांगतो बघा. प्रकरण क्रमांक पहिलंच आहे माझ्या माहिती, पहिलं नाही सॉरी, बीजगणितामध्ये बघा. बीजगणितामध्ये प्रकरण क्रमांक त्याचं नाव सांगतो तुम्हाला. आपलं पहिलंच प्रकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे, दोन चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणात आपण हे सोडवायला शिकलोय. जर समीकरण मिळाले तर, जर डायरेक्ट किंमत मिळाली तर काही प्रश्नच नाही. अशा पद्धतीने सोडवायचे. 7वं गणित तुम्हाला अजून एक ह्याच प्रकारचं गणित आहे म्हणून सांगितलं होतं. पहा पान नंबर 123 वर 20वं गणित. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट्स. 20वं गणित पी क्यू आर यातून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे म्हणजेच परिकेंद्राचे. त्याचप्रमाणे अजून एक गणित होतं बघा तिथे 16वं गणित बघा. ए बी सी शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा. कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर ऑफ रेडियस ऑफ सर्कल एबीसी इफ ए बी सी आर गिवन. म्हणजे 16वं झालं, 7वं, 16वं आणि 20वं सेम गणित आहे. आणि अशी दोन गणित मी तुम्हाला सोडून दिलेली आहेत. आपण ते व्हिडिओ पाहावेत, पुन्हा पुन्हा पाहावेत आणि त्याच्यावरून हे सोडवावं. आता 8व्या गणिताकडे जातोय. 8व्या गणितामध्ये
8व्या गणितामध्ये पहा, खालील बिंदू जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवर होणारा प्रकार काढा. आता यामध्ये बघा, तिसरं गणित ए वर्गमुळात 2 वर्गमुळात 2, बी वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 आणि सी वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6. If the following examples, can the segment joining the given points from a triangle? हे पॉइंट जोडून ट्रायंगल तयार होईल का? If triangle is formed, त्रिकोण तयार होत असेल, state the type of the triangle, तर त्या त्रिकोणाचा प्रकार सांगा. बाजूंवर रूप पडणारा, considering the sides of triangle. मग आता आपल्याला काय करावं लागेल? आधी AB बाजू काढावी लागेल. फर्स्ट फाइंड AB ची लांबी काढू अंतराच्या सूत्राने बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ए लिहा वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 आणि हा वजा वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. x1 y1 x2 सूत्र वजा वर्ग x2 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग, हा वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग, वजा 1 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2. समान चिन्ह बेरीज करा, समान चिन्ह बेरीज करा. 1 आणि 1 2. हे वजा 2 वर्गमुळात 2 होईल आणि हे सुद्धा तसंच आहे, वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग. कंसाचा वर्ग नेहमी धन असतो, प्रत्येक संख्येचा वर्ग धन असतो. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 2 चा वर्ग 4, 2 स्क्वेअर 4 आणि √2 चा स्क्वेअर वर्गमुळात 2 चा वर्ग 2. 8 अधिक 8 16 हे 4. तसंच BC काढा. x1 लिहा y1 लिहा x2 लिहा y2 लिहा अंतराच्या सूत्राने BC वजा वर्गमुळात 6 वजा असं होईल अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2. सूत्रात किमती भरल्या वजा वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2. थोडंसं अवघड आहे बघा. पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग. हे तुम्ही आधी वजा नंतर आधी घेणार आतामध्ये करून लिहू शकता. याला आधी घ्या याला नंतर घ्या म्हणजे वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 6 चा वर्ग होईल. वर्गमुळात 2 चा वर्ग 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात बघा पहिल्याचा स्क्वेअर वर्ग वजा हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग. तसंच इथं पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. वर्ग आणि वर्गमूळ गेलं स्क्वेअर आणि गेलं 2. हे झालंय मला वाटतं. वर्ग आणि वर्गमूळ गेलं √7 स्क्वेअर आणि रूट निघून गेलं. वजा 2 आणि अधिक 2 हे कॅन्सल होईल. 6 2 8 8 8 16 होते. असंच AC काढा सेम असंच येईल 4च येईल आणि तिन्ही सारखी येतील. बघा ना वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग होईल. वर्ग बरोबर आहे म्हणजेच तो पण AC पण 4 येईल. मग AB 4 BC 4 आणि AC पण 4. AB बरोबर BC बरोबर AC तिन्ही बाजू सारख्या झाल्या ना. हेन्स ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल. हा समभुज त्रिकोण आहे. संपलं. अशा पद्धतीने उरलेले 2 तुम्ही चेक करा. 9 पहा. हे घाईत घेतलं कारण मला वाटतं मी हे सांगितलेलं आहे.
ओके. आता 9वा गणित एक्झाम्पल नंबर 9. P वजा 12 वजा 3 आणि Q 4K या बिंदूला रेषेचा चढ 1/2 असेल तर रेषेचा चढ आहे कोणत्या बिंदूतून जाणार आहे? P व Q. मग रेषा PQ चा चढ बरोबर हा तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 1/2. बघा फाइंड K इफ लाइन पासिंग थ्रू पॉइंट P अँड Q. लाइन पासिंग थ्रू म्हणजे काय म्हणणार? स्लोप ऑफ लाइन PQ. P चे निर्देशक Q चे निर्देशक कोऑर्डिनेट लिहा. x1 y1 x2 y2. भरा किमती. y2 किमती भरल्या. हे वजा 12 आहे बघा. बघ y2 भरला K वजा y1 किती आहे? वजा 3 म्हणून कंस घेतला. हा घेतला 4 वजा परत हा वजा आहे म्हणून कंस घेतला. वजा वजा अधिक हे 4 अधिक 12 12 16. तिरकस गुणाकार करून बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 ने प्रत्येकाला गुणा. बाजू बदलून घ्या. सोडवा. अधिक केलेले वजा होईल म्हणजे 10 आहे. 16 वजा 6 16 मायनस 16 गुणिले 2 भागिले 10 आपण म्हणजे 5 10 भागिले 2 म्हणजे 5 येईल. 9वं गणित पण येईल तुम्हाला. 10वं A आणि B या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे रेषा AB बरं का. पुढे C आणि D या बिंदूंना जोडणारी रेषेला समांतर आहे दाखवा. म्हणजे समांतर रेषा CD हे तुम्हाला दाखवायचे. किती वेळ गणितात? 10व्या गणितात. Show that the line joining the point AB म्हणजे लाईन AB is parallel to the line joining the C and D. बरोबर आहे. मग two lines are parallel. दोन रेषा समांतर कधी असतात? त्यांचा चढ समान असतो. If they have equal slope then that two lines are parallel. मग आता हे काय म्हणू? प्रथम रेषा AB चा चढ काढू. फाइंड स्लोप ऑफ लाइन AB. A B x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाइन AB. बघा AB चा चढ काढू. A B घेतले x1 y1 x2 y2 म्हणजे रेषा AB चा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा हा काढायचा. नंतर स्लोप ऑफ लाइन CD रेषा CD चा चढ C चे निर्देशक D चे निर्देशक x1 y1 x2 y2 त्याचा पण चढ काढायचा. दोन्ही सारखी येतील. दोन्ही सारखे आले तुम्ही काय म्हणणार? स्लोप ऑफ लाइन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन रेषा AB चा चढ रेषा CD चा चढ. म्हणून लाइन AB पॅरलल लाइन CD रेषा AB समांतर CD. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. मला असं वाटतं रिकाम्या तुम्हाला भरता येईल. ओके 10वं पण झालं बघा. 11वं शो दॅट पॉइंट्स P Q R S आर द व्हर्टेक्स ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचं गणित झालंय आपलं. हे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. मी तुम्हाला मगाशी केलेलं दोन्ही पद्धतीने P Q R S आहे. 11वं गणित P Q R S हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू दाखवा. P 1 वजा 2 Q 5 2 R 3 वजा 1 आणि S वजा 1 वजा 5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू दाखवायचे. काय करायचंय? हा चौकोन आहे. दोन पद्धतीने तुम्ही सोडू शकता. हे गणित या प्रकारचं गणित झालंय आपलं. काय करायचंय? फाइंड
slope of line AB, slope of line BC, slope of line CD आणि slope of line AD. रेषा AB चा चढ, रेषा BC चा चढ, रेषा CD चा चढ आणि रेषा AD चा चढ. ही चार चढ काढायचे आपण. फर्स्ट फाइंड स्लोप ऑफ लाइन AB, रेषा AB चा चढ काढू. ए घ्यायचा, सॉरी AB नाही PQRS, सॉरी इथं PQ होईल, इथं QR होईल, RS होईल आणि PS होईल. मग P घ्यायचा, Q घ्यायचा, x1 y1 x2 y2 आणि सूत्र y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे सोडवायचं. नंतर याचा चढ काढायचा, याचा काढायचा, याचा चौघांचा चढ काढून झाला की मग असं होईल बघा. स्लोप ऑफ लाइन PQ, स्लोप ऑफ लाइन SR, स्लोप ऑफ लाइन QR, स्लोप ऑफ लाइन SP किंवा PS. किमती मराठी रेषा PQ चा चढ आणि रेषा SR चा चढ, रेषा QR चा चढ आणि रेषा PS चा सारखे येणार 100%. आणि मग या दोघींचा चढ किंवा दोघींचा स्लोप सारखा आहे म्हणजे या दोन्ही समांतर म्हणजे पॅरलल आहेत. म्हणजे रेषा PQ समांतर रेषा SR आणि रेषा QR समांतर PS. रेषा म्हणा, रेख म्हणा. आणि म्हणून समोर बाजू समांतर असल्यामुळे ज्या चौकोनाच्या समोर बाजू समांतर आहे तो समांतरभुज चौकोन असतो. अपोजिट साइड्स क्वाड्रिलेटरल इन व्हिच opposite sides are parallel is parallelogram, and hence PQRS is parallelogram. हा समांतरभुज चौकोन आहे. आणि तुम्हाला काय विचारले, हे त्याचे व्हर्टायसेस आहेत म्हणून P कंसात Q कंसात R कंसात R the vertex of parallelogram किंवा R हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवावं लागेल. ही पहिली पद्धत झाली. दुसरी पद्धत तुम्ही काय करू शकाल, डिस्टन्स PQ काढायचे, डिस्टन्स QR काढायचे, डिस्टन्स PQ QR RS काढायचे आणि PS काढायचे. अंतराच्या सूत्राने किंवा डिस्टन्स फॉर्म्युल्याने दोन्हीचा अर्थ एकच. चार अंतर काढायचे. चार अंतर आल्यानंतर दोन अंतर सारखे असतील. PQ बरोबर RS आणि QR बरोबर काय जे येईल ते. आणि म्हणून ह्या सवयी लिहायच्या. आता ज्या चौकोनात समांतर नाही म्हणायचं, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात किंवा एकरूप असतात तो समांतरभुज चौकोन असतो. ऑपोजिट इन अ क्वाड्रिलेटरल opposite sides of a quadrilateral are congruent. Opposite sides of quadrilateral have equal length, then it is a parallelogram. आणि मग म्हणायचं कंसात Q कंसात R the vertex of parallelogram किंवा PQRS हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. म्हणजे या ठिकाणी हे गणित झालंय, मी पूर्ण सोडून दिलेलं आहे. 12वे गणित शो दॅट PQRS फॉर्म बाय PQRS इज अ रेक्टँगल. 12वे गणित बघा, PQRS तर चौकोन PQRS आयत आहे हे दाखवा. आता आयत दाखवायचं म्हणजे काय, हे सुद्धा झालेलं आहे.
आता हे समजावून देणार आहे मी, प्रत्येक गणित आपण सोडून पाहू शकत नाही. पी क्यू आर एस म्हटले त्यांनी परत पहा डिस्टन्स पी क्यू काढा, त्यालाच आपण पी क्यू म्हणतो. नंतर क्यू आर काढा, आर एस काढा आणि पी एस काढा. झाले. त्यानंतर कर्ण पण काढायचे, म्हणजे डायगोनल पण काढायचे. पी आर काढा आणि क्यू एस काढा. ही 6 अंतराच्या सूत्राने म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला काढावं लागतील. हे काढल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की पी क्यू बरोबर आर एस म्हणजे असा, हे दोघं सारखे येतील. त्यानंतर क्यू आर बरोबर पी एस बरोबर हे दोघं सारखे येतील. आणि कर्ण जे हायपोटेनस जे येतं, सॉरी डायगोनल जे येतं, पी आर बरोबर क्यू एस हे दोघं सारखे येतील. असं इतकं मिळेल. ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट and diagonals are common. Hence PQRS is rectangle and hence are the vertices of rectangle. असं लिहायचं. मराठीमध्ये काय लिहिते? समोरासमोरी बाजू एकरूप आहे व कर्ण एकरूप आहे, म्हणून चौकोन PQRS हा समांतर भुज चौकोन आहे. म्हणून P कंसात Q कंसात R कंसात S हे सॉरी PQRS हा समांतर भुज नाही, सॉरी PQRS हा आयत आहे. काय ते कर्ण पण एकरूप आणि समोरासमोर बाजू पण एकरूप. नुसत्या समोरासमोर बाजू एकरूप असतील तर तो समांतर भुज झाला असता, पण समोरासमोर एकरूप आणि कर्ण पण एकरूप आहे म्हणून तो आयत झाला. आयत आहे आणि म्हणून P कंसात Q कंसात R कंसात S हे आयताचे शिरोबिंदू आहेत. म्हणजे हे एकदम सोपं गणित आहे. कसं दाखवायचं हे तुम्हाला मी प्रत्यक्षात फक्त आकडेमोड राहिली करायची माझ्याकडनं. 12वा गणित झालेलं आहे. 13वा गणित नंतर घेऊया. 14वा बघा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल पॉइंट्स D, E, F are the midpoints of sides of triangle. हे पण आपण नंतर घेऊ. त्यानंतर लेंथ ऑफ द मीडियन्स झालं का. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर 16व झालेलं आहे बघा. 17व गिवन 17व गणित बघा, जर A आणि B, A चे निर्देशक B चे निर्देशक दिलेले आहेत, AB चे 3 असेल, या गुणोत्तराचे विभाजन करायला बिंदूचे निर्देशक काढा. A दिलाय, B दिलाय आणि त्याचे 3 असेल, इथं P बिंदू घेऊ. बघा गिवन A 4 -3 आणि B 8 5. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट that divide segment AB in the ratio 3:1. P बिंदू घेतला. सपोज PXY divide segment AB in the ratio 3:1. बिंदू PXY हा रेख AB ला 3 से गुणोत्तरात विभागतो. मग अंतराच्या बाय सेक्शन फॉर्म्युला रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने याला x1 y1 x2 y2 mn आणि सूत्र वापरायचं mx2 अधिक nx1 भागिले m छेद n. त्या किमती भरा, तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे या ठिकाणी 17व गणित तुम्ही सहज करू शकता. आणि 18व तेवढं एक सांगतो तुम्हाला फक्त, किंवा 22व बघा, फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल विथ व्हर्टायसेस. स्लोप म्हणजे चढ काढायचा आहे. A B C D हे शिरोबिंदू असलेले एक चौकोन आहे, त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा. बघा हे सोपं गणित आहे. A B C आणि D स्लोप ऑफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. याचे डायगोनल जे AC आणि BD
इथं लिहायचं AC and BD are diagonals. AC व BD हे कर्ण आहेत आणि ह्यांचा तुम्हाला स्लोप म्हणजे यांचा चढ काढायचा आहे. प्रथम AC चा चढ काढू. फाइंड स्लोप ऑफ लाईन AC म्हणा आणि मग A चे लिहा, C चे लिहा, x1 y1 x2 y2 आणि मग स्लोप ऑफ लाईन AC रेषा AC चा चढ. बस यात किमती भरा A आणि C. मग x1 y1 x2 हे वजा 3 वजा 7 आणि 0 वजा 1 होईल. हा 0 निघून जाईल म्हणजे आवाज आहे राहील. वजा 10 वजा कॅन्सल 10 चढी. त्याचप्रमाणे नाउ फाइंड द स्लोप ऑफ लाईन BD चा चढ काढू. B लिहा, D लिहा, B चे निर्देशक, B चे कोऑर्डिनेट लिहा, x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन BD रेषा BD चा चढ. तेच सूत्र त्यात किमती भरा. तो किती येईल तो पण सांगतो तुम्हाला बघा मी. 3 वजा BD ना 3 वजा 3 छेद y2 वजा y1 वजा 3 वजा 6 0 छेद म्हणजे हा 0 येईल बघा. तर अशा पद्धतीने पहिल्याचा AC चा चढ येईल 10. किती गणित आपले 22वा गणित आहे पहा. एकाचा चढ येईल 10 आणि एकाचा चढ येईल 0. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.